नमस्कार. 14 फेब्रुवारी 2021च्या लोकसत्ता न्यूजपेपर डिस्कशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजची जी पहिली महत्त्वाची न्यूज आहे ती आहे सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी, केव्हाही कुठेही निदर्शने करणे अयोग्य, आंदोलनाचा हक्क निरंकुश नाही. आता जेव्हा आपण म्हणतो की आंदोलनाचा हक्क जे आहे ते निरंकुश नाही, तेव्हा आपल्याला महत्त्वाचं आहे काय बरं, तर एस रंगराजन अँड अदर्स वर्सेस पी जगजीवन राम 1989चा केस. आता आंदोलनाचा हक्क जो आहे किंवा राईट टू प्रोटेस्ट जे आहेत ते आपण आपल्या परवाच्या डिस्कशनमध्ये म्हणजेच 12 फेब्रुवारीचा जो डिस्कशन होता त्याच्यामध्ये डिटेलमध्ये डिस्कस केलेला आहे, तर तुम्ही तिथून एकदा याला रिवाईज करून घ्या. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर केव्हाही कुठेही निदर्शन करणे योग्य नाही. ओके, ही जी टिप्पणी आहे ते सुप्रीम कोर्टने जे शालीनबाग केस होता, कुठला बरं, शालीनबाग केस होता त्याच्या अंतर्गत केली होती आणि त्याचंच आता ती जे काही त्यांची टिप्पणी होती त्याला अपहेल करताना त्यांनी पुन्हा तेच स्वर लावलेले आहेत. ठीक आहे. तर शाहीनबाग केससुद्धा आपण बघितलेला आहे. तर आता तुम्हाला रिवाईज करायची गरज आहे. ठीक आहे. तर आधीचे जे काही व्हिडिओज आहेत त्याला गो थ्रू करा आणि तिथून रिवाईज करून घ्या. खूपच इम्पॉर्टंट आहे. सद्यस्थितीमध्ये फार्मर प्रोटेस्टमुळे खूप सारे आधीचे जे जजमेंट होते त्यांचा पुन्हा आढावा घेतला जातो आहे सुप्रीम कोर्टकडनं. मग आपण पण ॲक्सेप्ट करू शकतो आहे की आपल्या परीक्षेमध्ये या केसेसविषयी थोडीशी माहिती विचारली जाऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर काय सांगितलं आहे ते सुद्धा आपण बघून घेऊ. तर आंदोलने निदर्शनांचा अधिकार हा निरंकुश नाही. केव्हाही कुठेही निदर्शने करून इतरांची गैरसोय करावी अशा त्याचा अर्थ नाही. काही वेळा उत्स्फूर्त आंदोलने होऊ शकतात, परंतु इतरांच्या हक्कांवर गदा आणणारी दीर्घकालीन आंदोलने सार्वजनिक ठिकाणी सुरू ठेवता येऊ शकत नाही. आंदोलनांचा हक्क संविधानाने बहाल केलेला आहे, पण त्याचबरोबर कर्तव्याचे पालन करणेही आवश्यक आहे. ठीक आहे. जेव्हा शालीनबाग केस होता, कुठला बरं, शालीनबाग केस होता, त्याच्या अंतर्गत काय करण्यात आलं होतं, तर CAA अर्थातच काय, तर सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्टच्या विरोधामध्ये निदर्शने सुरू करण्यात आली होती. आणि या निदर्शनांमुळे काय झालं होतं, तर जे पब्लिक रोड्स होते अर्थात जे रस्ते होते त्या रस्त्यावरतीच जे काही आंदोलनकारी होते त्यांनी तिथे जमाव केला होता. आणि त्यामुळे काय झालं माहिती आहे का, की इतर जे लोक होती जे त्या रस्त्याचा उपयोग आधी करत होती त्यांच्यावरती बंदी आली की ते त्या रस्त्याचा उपयोग करू शकत नव्हते. आता संविधानामध्ये जेव्हा आपल्याला राईट टू प्रोटेस्ट अर्थातच काय, तर आंदोलनाचा अधिकार देण्यात आलेला आहे, तसंच इतर नागरिकांनासुद्धा राईट टू मुवमेंट आहे. बरोबर, राईट टू मुवमेंट आहे का नाही प्रत्येकाला. मग जेव्हा एखादं गट आंदोलन करतं आहे मग त्याच्यामुळे इतर लोकांचे जे राईट टू मुवमेंट आहे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारे बंधन येता कामा नये. हा जो डिसिजन होता तो दिला होता सुप्रीम कोर्टने. ठीक आहे. आर्टिकल 19(1) सबक्लॉज 4 अंतर्गत आपल्याला काय आहे, तर आपल्याला कुठेही वावर करण्याचा अधिकार आहे, अर्थातच कुठेही फिरण्याचा अधिकार आहे. ठीक आहे. तर एखाद्या गटाचा राईट टू प्रोटेस्टमुळे जर दुसऱ्या गटाचा मुवमेंट किंवा फिरण्याचा जो अधिकार आहे त्याच्यावरती बंधने येत असेल तर ते योग्य मानलं जाणार नाही. तर हे जजमेंट दिलं होतं सुप्रीम कोर्टने शालीनबाग केसच्या अंतर्गत. ओके, चला पुढे जाऊया. पुढची जे न्यूज आहेत ते आहे, मी न्यायालयात जाणार नाही, तेथे न्याय मिळत नाही, माजी सरन्यायाधीश गोगोई यांचे वक्तव्य. खूपच चिंतास्पद वक्तव्य आहे हा. आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीचे जर अधिकारांचं हनन झालेलं असेल तर तो सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकतो, तिथून त्याला न्याय भेटेल. म्हणजे काय, कुठेही जर न्याय नाही भेटला तरी कोर्टात अर्थातच न्यायपालिका आपल्याला न्याय देईल असं प्रत्येक नागरिकाची भावना असते किंवा एका प्रकारे न्यायपालिकेवरती विश्वास असतो. परंतु अशा प्रकारचे जे स्टेटमेंट आहे आणि ते पण कोण देत आहेत, तर सरन्यायाधीश जे माजी सरन्यायाधीश होते रंजन गोगोई ते देत आहेत. ओके, मग त्यामुळे ही जी काही बाब आहेत ते खूपच जास्त चिंताजनक आहे. ओके, लक्षात ठेवा, रंजन गोगोई जे होते ते भारताचे 46वे सरन्यायाधीश होते. ओके, आणि सद्यस्थितीमध्ये 47वे जे सरन्यायाधीश आहेत त्यांचं नाव काय आहे, तर शरद बोबडे. ओके, SA बोबडे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला विचारलं जाऊ शकतो सरन्यायाधीशविषयी खालील विधाने लक्षात घ्या. ओके, तर 47वे जे आहेत सरन्यायाधीश ते आहेत आता शरद बोबडे. ओके, SA बोबडे त्यांचं नाव आहे. चला मग पुढे बघूया. हां, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर भारतीय नागरिकांचं जे मूलभूत अधिकार आहे त्यांचं जर हनन झालेलं असेल तर
ते सुप्रीम कोर्टमध्ये कलम 32च्या माध्यमातून पुन्हा मिळवून घेता येतात आणि हायकोर्टमध्ये कलम 226च्या माध्यमातून आपण ते पुन्हा मिळवून घेऊ शकतो. अर्थातच काय, तर कलम 32चा उपयोग करून आपलं जे फंडामेंटल राईट्सचं हनन झालेलं आहे त्याच्या विरोधात आपण सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकतो आणि सुप्रीम कोर्ट ते आपल्याला पुन्हा बहाल करेल. जे काय आपले मूलभूत अधिकारांचं हनन झालेलं असेल ते सेम केस आहेत ते हायकोर्टमध्ये आहे आणि त्यासाठी काय केलं जाते, तर त्यासाठी जे कोर्ट आहे अर्थात सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट आहेत ते रिट्स जाहीर करतात. काय जाहीर करतात? रिट्स जाहीर करतात. ठीक आहे, 5 टाईपचे रिट्स आपण बघितले आहेत. मग आता तुमच्यासाठी काय महत्त्वाचं, रिट्स जे आहे ते सुद्धा आपण बघितले, त्याला एकदा रिवाईज करून घ्या. ठीक आहे, खूपच जास्त महत्त्वाचे आहे रिट्स. ओके ठीक आहे, चला मी तुम्हाला त्याची लिंक प्रोव्हाइड करून टाकेन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर तिथून एकदा त्याला रिवाईज करून घ्या. पुढची जे न्यूज आहेत ते आहेत महिला प्रजोत्पादन आरोग्य क्षेत्रातील कार्याची दखल, डॉक्टर राणी बंग यांचा लॅन्सेटकडून सन्मान. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की तत्कालमध्ये डॉक्टर राणी बंग यांना लॅन्सेटकडून सन्मान देण्यात आलेला आहे, विधान योग्य आहे का अयोग्य, असं प्रश्न आयोग विचारू शकते. ठीक आहे, तर लक्षात ठेवा हे अवॉर्ड्स थोडे इम्पॉर्टंट आहे. हे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट म्हणजे हेल्थ इन्स्टिट्यूट आहे त्याच्याकडनं देण्यात येतो आहे. ओके, त्यामुळे हा इम्पॉर्टंट आहे. आता काय काम केलं आहे ते सुद्धा आपण बघून घेऊ. तर त्यांचा कामाचा गौरव करण्यात आलेला आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सेवेचे प्रणेते डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग यांनी सोसायटी फॉर एज्युकेशन ॲक्शन अँड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ अर्थात सर्च या संस्थेची स्थापना केली. किशोरवयीन मुलामुलींच्या लैंगिक शिक्षणासाठी त्यांनी केलेले काम हा भारतसह जगातील इतर देशांसाठी आदर्श आहे असे लॅन्सेटने म्हणणे आहे. ठीक आहे, कशासाठी काम केलेलं आहे, तर किशोरवयीन मुलामुलींच्या लैंगिक शिक्षणासाठी काम केलेलं आहे. कोणी बरं, तर अभय बंग आणि राणी बंग यांनी. ओके, दोन्हीही डॉक्टर्स आहेत आणि त्यांची इन्स्टिट्यूट कुठली आहे, तर सोसायटी फॉर एज्युकेशन ॲक्शन अँड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ. ठीक आहे, हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ओके, चला पुढे बघूया अजून काही न्यूज आहे. पुढचे जे न्यूज आहेत ते आहे संयुक्त राष्ट्र सरचिटणीस पदासाठी आकांक्षा अरोरा यांची उमेदवारी. इथे लक्षात ठेवण्यासारखं काय माहिती आहे का, की सद्यस्थितीमध्ये जे सरचिटणीस आहेत त्यांचं नाव लक्षात ठेवा काय आहे, अंतोनियो गटरेस. ठीक आहे, हा प्रश्न येऊ शकतो की संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस पद जे आहेत ते सध्या अंटोनियो गटरेस भूषवत आहेत. ओके, तर हे विधान काय असेल, योग्य असेल. क्लिअर. आणि 5 वर्षाचा कार्यकाळ असतो हे सुद्धा लक्षात ठेवा. किती वर्षाचा कार्यकाळ असतो, 5 वर्षाचा. ओके, त्यानंतर पुढचे जे न्यूज आहेत ते आहेत गलवान खोऱ्यात पाणीच्या संसदीय समितीचा प्रस्ताव. आता या न्यूजच्या माध्यमातून आपण संसदीय समितीविषयी माहिती घेणार आहोत. ठीक आहे, संसदीय समिती अर्थातच काय, तर ते म्हणतात त्यांना आपण इंग्रजीमध्ये म्हणतो पार्लमेंटरी कमिटीज. काय बरं, पार्लियामेंटरी कमिटीज. ओके, आता सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे किती पार्लमेंटरी कमिटी सद्यस्थितीमध्ये अस्तित्वात आहेत, तर टोटल लक्षात ठेवा 24 डिपार्टमेंटल कमिटीज आहेत. किती बरं, 24. ओके, लक्षात ठेवा किती डिपार्टमेंटल कमिटीज आहेत, तर 24 डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटी आहे. आता स्टँडिंग कमिटी काय असते ते लक्षात ठेवा. आणि त्याआधीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा ते म्हणजे कलम 118. ठीक आहे, कलम 118च्या अंतर्गत पार्लमेंटकडे अधिकार आहेत की ते स्वतःचं जे काही कार्य आहेत त्याचं निर्धारण करण्यासाठी त्यांना योग्य वाटेल ते स्टेप्स ते घेऊ शकतात. काय सांगितलं मी, की संसदेला अधिकार आहे की त्यांना त्यांचे कार्य सोपे बनवण्यासाठी योग्य ते कार्यवाही ते करू शकतात आणि त्याचाच एक भाग म्हणून ते काय करतात, तर ते कमिटीज बनवतात ज्यांना आपण पार्लमेंटरी कमिटी म्हणतो. तर पार्लमेंटरी कमिटी जी आहे ते कलम 118च्या अंतर्गत बनवण्यात येतात. ठीक आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, आता सर्वात पहिले आणि महत्त्वाचं म्हणजे पार्लमेंटरी जे कमिटीज असतात. ठीक आहे, पार्लमेंटरी कमिटीज असतात त्याचे 2 प्रकार आहेत. ओके, पहिला जो प्रकार आहे त्याला आपण म्हणतो तर स्टँडिंग कमिटी. काय म्हणतो आपण त्यांना, स्टँडिंग कमिटी. ओके, आणि दुसरं जे आहे त्याला आपण म्हणतो तर ॲडहॉक कमिटी. काय बरं, ॲडहॉक कमिटी. ओके, आता स्टँडिंग कमिटी जी आहे ते परमनंट स्वरूपाचे असतात. ओके, आणि ॲडहॉक कमिटी जी आहेत ते टेम्पररी स्वरूपाचे असतात. ओके, कार्य संपला की हे ॲडहॉक कमिटी जे आहे त्याचे अस्तित्व संपुष्टात येते. परंतु स्टँडिंग कमिटी काय असते, स्टँडिंग कमिटी परमनंटली कंटिन्यू राहते.
ओके. आणि या स्टँडिंग कमिटीचा एक भाग आहे म्हणजे काय तर डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटी. काय बरं? डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटी. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ना, लक्षात ठेवा. पार्लमेंटरी कमिटीचे दोन प्रकार, एक आपण म्हणतो स्टँडिंग कमिटी, दुसरं आपण म्हणतो ॲडहॉक कमिटी. आणि स्टँडिंग कमिटीच्या अंतर्गत जे येते ते एक आहे पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटी, डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटी, आय एम सॉरी. काय आहे? डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटी. ओके. आता थोडीशी माहिती आपण डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटीविषयी घेऊया. तर लक्षात ठेवा 24 डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटीज आहेत. नंबर महत्त्वाचा, किती डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटीज आहेत? 24 डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटीज आहेत. ओके. आता त्याचं नाव काय, म्हणजे त्याचं काम काय ते सुद्धा आपण लक्षात घेऊ. सर्वात पहिलं तर मिनिस्ट्रीच्या अंतर्गत डिपार्टमेंट असतं, आपल्याला एवढं माहिती आहे. ठीक आहे. मिनिस्ट्री ऑफ फिनान्सच्या अंतर्गत आपण बघतो की बजेट मेकिंग डिपार्टमेंट असतो. ओके. तर तसंच तर हे जे डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटी आहे ते प्रत्येक मिनिस्ट्रीच्या अंतर्गत काम करते आणि ते त्या मिनिस्ट्रीशी रिलेटेड असते. ओके. आता जेव्हा किंवा आपण जे मिनिस्ट्रीज आहेत ते काय करतात, आपण जेव्हा बोलतो की बजेट आपण फॉर्म करतो आहे, ठीक आहे, तर बजेट फॉर्म करण्यासाठी त्या प्रत्येक मिनिस्ट्रीकडनं त्यांचं लेखा येतो करणं की त्यांना किती अमाऊंटची गरज आहे, किती ग्रँट पाहिजे वगैरे. तर त्या ग्रँट किंवा डिमांड ऑफ ग्रँट आहे, ठीक आहे, त्याच्यावरती जे काम करते कमिटी त्याला आपण म्हणतो डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटी. म्हणजे जे बजेट बनवायचं काम करतो प्रत्येक मिनिस्ट्रीसाठी ती त्या मिनिस्ट्रीची डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटी असते. ओके. लक्षात ठेवा ते म्हणजे अर्थात स्टँडिंग कमिटीज जे आहे ते कट मोशन प्रपोज करू शकत नाही. ठीक आहे, की किती कट करायचं आहे पॉलिसीमध्ये, त्याच्या अंतर्गत पॉलिसी कट असतो, टोकन कट असतो. तर आपण कट्स वगैरे बघितले आहेत. तर हे सर्व जे कट्स आहेत ते डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटीज जे आहे ते प्रपोज करू शकत नाही. महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर जे काही बिल्स वगैरे असतात मिनिस्ट्रीचे त्याला एक्झामाइन करायचं काम किंवा त्याचा तपास करायचं काम जे आहे ते या डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटी करतात. ओके. तसंच मिनिस्ट्रीचा जो ॲन्युअल रिपोर्ट असतो, ठीक आहे, प्रत्येक मिनिस्ट्री स्वतःचा वर्षाअखेरला एक रिपोर्ट जाहीर करते. तर त्या रिपोर्टला स्टडी करणे किंवा त्याच्यावरती कार्य करायचं काम जे आहे ते या डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटीकडे असतो. ओके. तसंच मिनिस्ट्री जी आहे त्याच्यासाठी एखादी पॉलिसी बनवणे, ओके, किंवा त्यांचं जे पॉलिसी डॉक्युमेंट असते त्याला दोन्ही हाऊससमोर प्रेझेंट करायचं काम जे आहे, ओके, ते करते आपली डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटी. तुम्हाला एक्झाम्पल देतो फिनान्स मिनिस्ट्री. ओके. आता फिनान्स मिनिस्ट्री जी आहे तर फिनान्स मिनिस्ट्रीसाठी बजेट प्रपोज करायचं काम स्टँडिंग कमिटी करणार. फिनान्स मिनिस्ट्रीने वर्षाअखेर जे रिपोर्ट आणला ते रिपोर्टला दोन्ही गृहासमोर मांडायचं काम जे आहे ते डिपार्टमेंटल कमिटी करणार. फिनान्स मिनिस्ट्रीने जर एखादं बिल आणलं असेल तर त्या बिलला स्क्रुटिनाइज किंवा त्याच्यावरती काम करायचं किंवा बिल बनवायचं कामसुद्धा जे आहे ते डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटी करते. ओके. त्यानंतर पॉलिसी प्रपोज करायचं काम करते की आपल्याला कशा प्रकारे पॉलिसीज वगैरे बनवली पाहिजे हे सर्व. त्यानंतर अजून महत्त्वाचं काय तर डे टू डे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये ते कार्य बघत नाही. ठीक आहे. रोजचे जे काम असतात त्याच्या अंतर्गत ते लक्ष घालत नाही, त्यांच्याकडे विशेष कार्य दिले जातात. ओके. त्यानंतर दुसरा एखादा डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटीकडे जर एखादा विषय गेलेला असेल तर त्याच्या अंतर्गत इतर जे काही आपली डिपार्टमेंटचे स्टँडिंग कमिटी आहे ते त्याच्यामध्ये इंटरफेअर करत नाही. प्रत्येक डिपार्टमेंटसाठी वेगवेगळी स्टँडिंग कमिटीज असतात. हे बघा तुम्हाला आधी एक्झाम्पलसाठी मी दाखवून देतो इथे. हे बघा स्टँडिंग कमिटी. आता फिनान्शियल कमिटी आहे, ओके, हे फिनान्स मिनिस्ट्रीच्या अंतर्गत राहणार आहे. तर त्याच्या अंतर्गत पब्लिक अकाउंट कमिटी येईल, एस्टिमेट कमिटी येईल, कमिटी ऑन पब्लिक अंडरटेकिंग येईल. ठीक आहे. त्यानंतर कमिटी ऑन इन्क्वायरी असेल तर कमिटी ऑफ इन्क्वायरीच्या अंतर्गत कमिटी ऑन पिटिशन, कमिटी ऑफ प्रिव्हिलेज, एथिक्स कमिटी, त्यानंतर स्क्रुटिनी कमिटी. ठीक आहे. तर प्रत्येक डिपार्टमेंटच्या अंतर्गत हे सर्व वेगवेगळ्या कमिटीज असतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर पुढे अर्थातच काय तर महत्त्वाचं खूपच ते म्हणजे डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटीज जे असतात ते ॲडहॉक इन नेचर, आपलं हे काय म्हणतो त्याला रेकमेंडेटरी नेचर असतात. अर्थातच काय त्यांना फक्त शिफारस द्यायचं काम करायचं असतो. ठीक आहे. आणि त्यांचे शिफारस जे आहेत ते संसदेवरती बाइंडिंग नसतात. ओके. त्यांना ॲक्सेप्ट करायचं तर ॲक्सेप्ट करू शकतात, नसेल करायचं तर सोडून देतात. ओके. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. फक्त ॲडवायझरी नेचरचे असतात, ते फक्त रेकमेंडेशन्स देऊ शकतात. ओके. ते कुठल्याही प्रकारे संसदेवरती बाइंडिंग नसते. आता आपण थोडेसे कमिटीजविषयी बघणार आहोत. ओके. सर्वात पहिले आहे ते आहेत कमिटी टू इन्क्वायरी. ओके. काय आहे सर्वात पहिले? कमिटी टू इन्क्वायरी. आता इन्क्वायरी कमिटीच्या अंतर्गत
तीन टाईपचे कमिट्याज असतात. ठीक आहे, लक्षात ठेवा. काय बरं की इन्क्वायरी कमिटीच्या अंतर्गत, आता इन्क्वायरी कमिटी म्हणजे काय तर चौकशी समिती. ठीक आहे, काय बरं चौकशी समिती. ठीक आहे, तर चौकशी समितीच्या अंतर्गत तीन टाईपचे समित्या असतात. सर्वात पहिलं आहे तो आहे कमिटी ऑन पिटिशन. ठीक आहे, आपण पिटिशन फाईल करतो तर त्या पिटिशन फाईल करण्यावरती एक कमिटी बसवली जाते. आता ही कमिटी काय करणार, तर ही कमिटी एक्झामाइन करते असे पिटिशन्स जे जनरल पब्लिकसाठी खूप जास्त महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, काय म्हटलं मी की जेव्हा केव्हा पण पिटिशन वगैरे फाईल केली जाते तर ते पिटिशन जनरल पब्लिकसाठी अर्थातच प्रत्येक नागरिकसाठी महत्त्वाची आहे का नाही हे ठरवायचं काम जे आहे ते कमिटी ऑन पिटिशन करते. ओके, दुसरं जे आहे ते आहेत कमिटी ऑन प्रिव्हिलेज. ओके, म्हणजेच विशेषाधिकारवर्ती समिती. ओके, तर हे कमिटी ऑन प्रिव्हिलेज काय करते, तर लक्षात घ्या, संसदेमध्ये कलम 105च्या अंतर्गत प्रत्येक जे काही खासदार आहेत त्यांना काही विशेषाधिकार देण्यात आले आहेत. आता या विशेषाधिकारचा कुठल्याही प्रकारे त्या खासदारांनी भंग केलेला नाही आहे याची खातरदारी घेण्याचं काम जे आहे ते कमिटी ऑफ प्रिव्हिलेज करते, अर्थातच विशेषाधिकार समिती करते. काय बरं की एखाद्या खासदारला जे काही विशेषाधिकार दिले गेलेले आहेत त्याचा त्याने कुठल्याही प्रकारे हनन केलेलं नाही आहे किंवा केला असेल तर त्याच्यावरती चौकशी करायचं काम जे आहे ते ही प्रिव्हिलेज कमिटी करते. याच्या अंतर्गत लोकसभेचे 15 मेंबर आणि राज्यसभेचे 10 मेंबर असतात. ठीक आहे, काय सांगितलं, लोकसभेमध्ये या कमिटीमध्ये म्हणजे या समितीमध्ये 15 मेंबर आणि राज्यसभेमध्ये या समितीमध्ये 10 मेंबर्स असतात. नंबर लक्षात ठेवायचा, नंबर महत्त्वाचा आहे, विचारला जाऊ शकतो. त्यानंतर तिसरं जे आहे तो म्हणजे एथिक्स कमिटी. ठीक आहे, आता एथिक्स कमिटी म्हणजे काय, तर प्रत्येक खासदार असतो त्याला त्या गृहामध्ये एक डिसिप्लिनरी काय म्हणतो कॅरेक्टरिस्टिक दाखवायची असते, अर्थात त्यांनी सभ्यतेने वागायचं असतं. ठीक आहे, आता तुम्ही एवढे मोठी माणसं आहेत, तुम्ही एवढं मोठं लोकसंख्येला रिप्रेझेंट करतायत, मग तुम्ही कसं प्रकारे वागलं पाहिजे, तर त्या जर तुमचा वागणूकमध्ये कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार दिसून आला तर त्याच्यावरती चौकशी करायचं काम जे आहे ते एथिक्स कमिटी करते. ठीक आहे, तुमचा कुठल्याही म्हणजे खासदाराचं कुठल्याही प्रकारचं गैरव्यवहारावरती ॲक्शन घेण्याचं काम जे आहे ते कोण करते, तर ते एथिक्स कमिटी करते. ओके, त्यानंतर पुढे आहे कमिटीज टू स्क्रुटिनाइज अँड कंट्रोल. ओके, कंट्रोल करण्यासाठी जी समिती आहे त्यांच्याविषयी इथे माहिती दिली गेली आहे. तर याच्या अंतर्गत 6 प्रकारच्या समित्या येतात. सर्वात पहिला आहे तो म्हणजे कमिटी ऑन गव्हर्नमेंट अश्युरन्स. ठीक आहे, गव्हर्नमेंट जे आहे ते सभागृहामध्ये स्वतःचं जेव्हा मत प्रदर्शित करत असतात तेव्हा ते म्हणतात की आम्ही लोकांसाठी ही पॉलिसी आणणार, ती पॉलिसी आणणार. ठीक आहे, बघा, बोलून फिरणे हे योग्य नाही आहे. मग तुम्ही जी गोष्ट बोलली आहेत ते तुम्हाला केलीच पाहिजे आणि जर नाही केली तर त्याच्यावरती ॲक्शन घेण्याचं काम जे आहे ते कमिटी ऑन गव्हर्नमेंट अश्युरन्स करते. अर्थातच काय, तर सभागृहामध्ये जे काही गव्हर्नमेंट आहे किंवा मिनिस्टर्स आहेत त्यांनी जे काही प्रॉमिसेस वगैरे केले आहेत, ओके, तर ते प्रॉमिसेस त्यांनी फुलफिल केले का नाही किंवा ते प्रॉमिसेसना त्यांनी पूर्ण केलं का नाही हे ठरवायचं काम जे आहे ते कमिटी ऑन गव्हर्नमेंट अश्युरन्स करते. नसेल केला तर त्याच्यावरती ॲक्शन घेतली जाईल. ओके, आता लोकसभेमध्ये या समितीच्या अंतर्गत 15 मेंबर असतात आणि राज्यसभेमध्ये या समितीच्या अंतर्गत 10 मेंबर असतात. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. काय बरं, लोकसभेमधले 15 मेंबर आणि राज्यसभेमधले 10 मेंबर ओके या समितीच्या अंतर्गत असतात. त्यानंतर दुसरी जी आहे ते कमिटी ऑन सबऑर्डिनेट लेजिस्लेशन. ओके, आता याचं काम काय आहे तर लक्षात ठेवा, जे काही एक्झिक्युटिव्स आहेत, एक्झिक्युटिव्ह म्हणजे काय तर कार्यकारी अधिकारीस. ठीक आहे, जे काही कार्यकारी मंडळ आहे किंवा एक्झिक्युटिव्ह आहे त्यांनी जे काही कार्य केलं आहे, ओके, ते नियमांचा विरुद्ध तर नाही आहे हे एक्झामिन करायचं काम जे आहे ते या कमिटी ऑन सबऑर्डिनेट लेजिस्लेशन करते. ओके, काय बरं की एक्झिक्युटिव्ह जे अर्थातच काय तर कार्यकारी मंडळ जे आहेत त्यांनी जे त्यांचे पॉवर्सचा उपयोग केला आहे, ओके, ज्याच्या माध्यमातून त्यांनी रूल्स बनवले किंवा रेग्युलेशन्स केलं किंवा सब रूल्स बनवले आणि बायलॉज बनवले, तर हे सर्व जे लॉज वगैरे बनवत आहेत तेव्हा त्यांनी कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेली जे काही काय म्हणतात त्याला गाईडलाईन्स आहेत त्याला फॉलो केला आहे का नाही ते ठरवायचं काम जे आहे ते कमिटी ऑन सबऑर्डिनेट लेजिस्लेशन करते. याचा अंतर्गत दोन्ही सभागृहामध्ये किती मेंबर्स असतात तर 15 मेंबर असतात. ओके, मेंबर्सची संख्या लक्षात ठेवणे महत्त्वाचं आहे. त्यानंतर
पुढे आहेत तो आहे कमिटी ऑन पेपर लेड ऑन द टेबल. आता संसदेच्या सभागृहामध्ये जे आपलं टेबलवरती पेपर प्रस्थापित केला जातो, अर्थातच काय तर समजा एखादं बिल पारित करायचं आहे, ठीक आहे, तर बिलच्या लिखाण केलेला जो काही पेपर तुमच्या टेबलावरती आणला जातो तर तो पेपर योग्य प्रमाणे प्रिपेअर केला आहे का नाही, ठीक आहे, हे ठरवायचं काम आहे ते कोण करते तर ते कमिटी ऑन पेपर लेड ऑन दी टेबल. ओके, याचा अंतर्गत किंवा या कमिटीमध्ये लोकसभेमध्ये 15 मेंबर तर राज्यसभेमध्ये 10 मेंबर्स असतात. ओके, बिल जे प्रस्तुत केलं जातो आहे त्याची मांडणी योग्य प्रकारे झाली आहे का नाही हे ठरवायचं काम किंवा हे बघायचं काम कोण करते, कमिटी ऑन पेपर लेड ऑन दी टेबल. त्यानंतर येते कमिटी ऑन द वेलफेअर ऑफ SC/ST. तर याच्यामध्ये काय सांगण्यासारखं नाही असं आहे. ओके, याच्या अंतर्गत टोटल 30 मेंबर असतात, ज्याच्यापैकी 20 जे असतात ते लोकसभेमधून येतात आणि 10 जे असतात ते राज्यसभामधून येतात. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट काय तर नॅशनल कमिशन फॉर SC अँड नॅशनल कमिशन फॉर ST या दोन कमिशनने जे काही रिपोर्ट दिलेला असतो तो रिपोर्ट कन्सिडर करायचं काम कोण करते तर ते नॅशनल जे आपली कमिटी ऑन वेलफेअर ऑफ SC अँड ST बघते. ओके, त्यानंतर पुढे आहे कमिटी ऑन एम्पॉवरमेंट ऑफ दी वुमेन. आता जे नॅशनल कमिशन फॉर विमेन यांनी जे रिपोर्ट सबमिट केला आहे त्याच्यावरती तपास करायचं काम जे आहे ते कमिटी ऑन एम्पॉवरमेंट ऑफ वुमेन करते. ओके, त्यानंतर जॉईंट कमिटी ऑन ऑफिस ऑफ प्रॉफिट. ओके, आता ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या अंतर्गत एखादा व्यक्ती किंवा एखादा खासदार किंवा खासदार तर एखादा खासदार जे आहे ते ऑफिस ऑफ प्रॉफिट होल्ड करतो आहे का नाही. ऑफिस ऑफ प्रॉफिट काय असते तर MP असतानासुद्धा तो इतर कुठल्याही व्यवहारामध्ये एंगेज्ड आहे जिथून त्याला मॉनिटरी बेनिफिट्स होतो आहे, अर्थातच काय त्याला पैसा भेटतो आहे. तर एखादा अशा दुसरा उपक्रमामध्ये ती व्यक्ती जी आहे ते संलग्न असेल तर त्याच्यावरती तपास करायचं काम जे आहे ते जॉईंट कमिटी ऑन ऑफिस ऑफ प्रॉफिट करते. ओके, लक्षात घ्या आपण आता स्टँडिंग कमिटीजविषयी बघतो आहे. याचे सर्व जे काही रेकमेंडेशन्स असतात किंवा शिफारसी जे असतात ते सर्व आपल्याला माहिती आहे काय बरं तर ॲडवायझरी नेचरचे असतात, अर्थातच काय तर ते पार्लमेंटवरी बाइंडिंग नसतात आणि ते कुठल्याही प्रकारे आता समजा ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या अंतर्गत जर एखादा आमदार असला एखादा खासदार असला, ठीक आहे, त्या खासदार जरी आपल्याला म्हणजे जरी या कमिटीच्या रिपोर्टमध्ये वाटलं की हा ऑफिस ऑफ प्रॉफिट होल्ड करतो आहे, कमिटी त्याला काढू शकत नाही बरं का, काढायचं काम मात्र पार्लमेंटच करतो. ओके, पार्लमेंट अर्थातच कोण तर चेअरपर्सन आणि जर इलेक्शनच्या केसमध्ये गेलेलं असेल तर प्रेसिडेंट. ओके, तर काढायचं काम तर हेच करतात परंतु शिफारस मात्र घेतली जाते कोणाचं जॉईंट कमिटी ऑन ऑफिस ऑफ प्रॉफिटची. ओके, पुढे दैनंदिन कामकाज बघण्यासाठी सुद्धा 4 समित्या आहेत. कुठले कुठले आहेत, सर्वात पहिली आहेत बिझनेस ॲडवायझरी कमिटी. लक्षात ठेवा लोकसभेचे जे अध्यक्ष असतात ते या बिझनेस ॲडवायझरी कमिटीचे कोण असतात तर ते अध्यक्ष असतात. ठीक आहे, लोकसभेचे जे अध्यक्ष असतात तेच बिझनेस ॲडवायझरी कमिटीचे सुद्धा अध्यक्ष असतात आणि ते काय करते तर जे दैनंदिन टाईम टेबल वगैरे असतात, ठीक आहे, हाऊसेसचा ते डिसाईड करायचं काम करते बिझनेस ॲडवायझरी कमिटी. ओके, टाईम टेबल समयपत्रक बनवायचं काम करते हाऊसेसच्या कोणाचं लोकसभेच्या. नेक्स्ट आहे ते आहेत कमिटी ऑन प्रायव्हेट मेंबर बिल अँड रेझोल्युशन. आता प्रायव्हेट मेंबर बिल काय असतो ते आपण डिस्कस केलेलं आहे. तर प्रायव्हेट मेंबर बिल मांडला जातो तर त्याचं बिलमध्ये काही प्रोव्हिजन्स आहेत ते योग्य आहे का नाही हे ठरवायचं काम कोण बघते तर ते कमिटी ऑन प्रायव्हेट मेंबर बिल बघते. ओके, तसंच त्याच्यामध्ये अर्थातच कसं आहे माहिती आहे का की प्रायव्हेट मेंबर बिल जे असतात तर प्रायव्हेट मेंबर बिलला फॉर्म करायची पूर्ण जबाबदारी जी आहे ते त्या प्रायव्हेट मेंबरची असते. प्रायव्हेट मेंबर म्हणजे कोण, मंत्री व्यतिरिक्त मेंबर ऑफ पार्लमेंट जे कोणी असेल त्यांना आपण प्रायव्हेट मेंबर बोलणार. ठीक आहे, मंत्री व्यतिरिक्त, मग ते रुलिंग पार्टीचे असू द्या किंवा अपोजिशन पार्टीचे असू द्या काय फरक पडत नाही. ओके, तर ते योग्य प्रकारे मांडलं गेलं आहे का नाही तर ते सर्व बघायचं काम कोण करते ते सुद्धा कमिटी ऑन प्रायव्हेट मेंबर्स बिल आणि रिझोल्युशन. ओके, तसंच ते बिलला क्लासिफाय करते आणि प्रत्येक बिलला डिस्कशनसाठी टाईमसुद्धा अलॉट करते. ओके, काय सांगितलं मी की ते बिलला क्लासिफाय करते की हा बिल जो आहे तो कुठल्या कॅटेगरीमधला आहे आणि त्यानंतर त्याला डिस्कस करण्यासाठी ठीक आहे टाईमसुद्धा डिसाईड करायचं काम कोण करते तर हे कमिटी ऑन पब्लिक मेंबर्स बिल अँड रेझोल्युशन करते. पुढे रूल्स कमिटी आहे ज्याचं काम काय असणार आहे तर रूल्स बनवणे. ओके, किंवा रूल्सना अमेंड करणे, त्याच्यामध्ये दुरुस्ती आणणे. त्यानंतर कमिटी ऑन ॲबसेंट मेंबर्स, तर ॲबसेंट मेंबर्सवरती कमिटी आहे. आता लक्षात ठेवा कुठलाही खासदार जर 6 महिने संलग्न ॲबसेंट राहिला तर त्याचा जो सदस्यत्व आहे तो संपुष्टात येते.
काय सांगितलं मी की कुठलाही खासदार आहे, ठीक आहे, तो कंटिन्युअसली 6 महिने जर ॲब्सेंट राहिला, ओके, तर त्याचं जे सभासत्व आहे ते संपुष्टात येते. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर आता हे ॲब्सेंट मेंबर किती दिवस ॲब्सेंट होते, काय होतं, काय कारण होतं, हे सर्व बघायचं काम कोण बघते, तर कमिटी ऑन ॲब्सेंट मेंबर बघते की त्यांनी लीव ॲप्लिकेशन दिली होती का नाही, की असेच निघून गेले करणं. ओके. पुढे आहे हाऊसकीपिंग कमिटी. आता हाऊसकीपिंग कमिटीच्या अंतर्गत 4 टाईपचे कमिट्याज आहेत, ओके, किंवा 4 प्रकारचे समिती आहे. कुठले कुठले? सर्वात पहिली आहे ते जनरल पर्पज कमिटी. ओके, जनरल पर्पज कमिटीच्या अंतर्गत काय बघितलं जातं, तर ज्या काही विषय, लक्षात ठेवा काय बरं, ज्या काही विषय इतर समितीचा अंतर्गत येत नाही ते सर्व विषय जे आहेत ते जनरल पर्पज कमिटीच्या अंतर्गत येतात. ओके, इतर कुठल्याही स्टँडिंग कमिटीच्या अंतर्गत जे काही विषय येणार नाही ते सर्व विषय जे आहेत ते या जनरल पर्पज कमिटी बघते. ओके, जनरल पर्पज कमिटीच्या अंतर्गतचे हे काही मेंबर्स आहेत ना ते महत्त्वाचे आहेत. याच्या अंतर्गत जे प्रिसाइडिंग मेंबर असतातच, जे अध्यक्ष असतात ते कोण असतात, स्पीकर किंवा चेअरमॅन असतील. ठीक आहे, अध्यक्ष कोण असेल, स्पीकर किंवा चेअरमॅन. आता जिथेही लोकसभेमध्ये असेल तर स्पीकर, राज्यसभेमध्ये असेल तर चेअरमॅन असतात, आणि ते त्याचे एक्स ऑफिसर चेअरपर्सन असतात. का ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे जे कोण स्पीकर असेल ते आपोआप या जनरल पर्पज कमिटीचे अध्यक्ष बनून जातात. ओके. दुसरे असतात ते असतात डेप्युटी स्पीकर, त्यानंतर मेंबर ऑफ पॅनल ऑफ चेअरपर्सन. ओके, हे सुद्धा त्याचे मेंबर असतात. चेअरपर्सन ऑफ ऑल डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटी जे असते, ठीक आहे, अदर जे डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटीज आहे, 24 डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटी आहे, तर त्या प्रत्येकाचे अध्यक्षसुद्धा या जनरल पर्पज कमिटीचे सभासद असतील. ओके. त्यानंतर अपोजिशन पार्टी लीडर असतात, आणि दुसरे मेंबर ज्याला जे आपले लोकसभा अध्यक्ष आहे किंवा राज्यसभाचे अध्यक्ष आहे ते नेमून देतील. ओके, तर हे बघितलं आपण इन्फॉर्मेशन कशाविषयी, जनरल पर्पज कमिटीविषयी. पुढे असते ते असते हाऊस कमिटी. आता हाऊस कमिटीचं काम काय असते, तर हाऊस कमिटी जी कुठलेही खासदार बाहेरून येत आहेत तर त्यांच्या राहण्या खाण्यापिण्याची सोय करणे, ठीक आहे, किंवा त्यांना जर कुठली मेडिकल फॅसिलिटीज पाहिजे असतील तर ते सर्व प्रोव्हाइड करायचं काम जे आहे ते हाऊस कमिटी बघते. ओके, आणि लक्षात ठेवा हे सर्व कमिट्या कशासाठी बनवल्या जातात, संसदवरती येणारा जे काही भार आहे, ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे की संसदकडे दुनियाभरचे कामं असतात, तर त्या कामांचा बोज हलका करण्यासाठी ते हे सर्व कमिटीज बनवतात. ठीक आहे, प्रत्येक समजा एखादा बिल आला असेल तर प्रत्येक बिलवरती डिटेलमध्ये डिस्कशन करणे पॉसिबल नसते, मग तेव्हा ते काय करतात, ते त्या डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटीज जे असतात त्यांच्याकडे ते बिल पाठवून देतात आणि तिथे त्याची डिटेल स्क्रुटिनी केली जाते, आणि त्यानंतर तो बिल पुन्हा संसदेमध्ये मांडला जातो. आणि एकदा लक्षात ठेवा, पार्लमेंटरी कमिटीकडे जाऊन आलेलं बिल याच्यामध्ये सर्व यथायोग्य चेंजेस करण्यात आलेलेच असतात. का बरं असं आलेलं करण्यात येते, तर लक्षात ठेवा, जेव्हा पण पार्लमेंटरी समितीच्या अंतर्गत एखादा मेंबरची नेमणूक होते ना, पार्लमेंटरी किंवा संसदीय समित्यामध्ये जर एखादा खासदारची नेमणूक होते ना, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारे व्हीप लागू होत नाही. आता व्हीप काय असतो, तर व्हीप अर्थातच काय, व्हीप म्हणजे एका प्रकारे आदेश असतो. ठीक आहे, आदेश कोणाचा असतो, तर पार्टीचा आदेश असतो. पार्टी जसं सांगेल तसंच त्या व्यक्तीला वागावं लागते. जर त्यांनी तसं कार्य केलं नाही तर त्याच्यावरती अँटी डिफेक्शन लॉ जे आहेत ते लागू होतो आणि त्याचं जे सभासत्व आहे ते संपुष्टात येऊ शकतो. आता पार्लमेंटरी कमिटीज जे असतात त्याच्या अंतर्गत व्हीप लागू होत नाही. अर्थातच काय, तर तिथे असणारे जे काही सभासद आहे ते स्वतःचं मत मांडू शकतात तिथे, म्हणजे त्यांना जेन्युनली जे वाटते ते तिथे मांडू शकतात. ओके, परंतु सभागृहामध्ये असं चालत नाही. सभागृहामध्ये व्हीप जारी केला जातो. म्हणजे तुम्ही पार्टी लाईनच्या अपोजमध्ये जाऊन जर वोट दिला, आता समजा ABC बिल आहे, ठीक आहे, पार्टीने सांगितले याला वोट करायचं म्हणजे करायचं, तुम्ही भलंच सॅटिस्फाय नसेल परंतु तुम्हाला याला वोट करावाच लागतो याचा फेवरमध्ये. ओके, तर हा एक बेनिफिट आहे पार्लमेंटरी कमिटीजच्या. ओके, पुढे आहे ते लायब्ररी कमिटी. तर लायब्ररीला मेंटेन करण्यासाठी किंवा लायब्ररीची फॅसिलिटीज सभासदांना अवेलेबल करण्यासाठी जे काही कार्य करायची गरज असते ते बघते कोण बरं, तर लायब्ररी कमिटी. पुढे ॲडहॉक कमिटी आहे. ॲडहॉक कमिटीज काय असतात, तर हे टेम्पररी असतात बरं का, एखाद्या स्पेसिफिक रिझनसाठी त्याला बनवण्यात येतात. आता सद्यस्थितीमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की लडाखमध्ये जे काही झालं त्याच्यासाठी आपल्याला काय बनवलं पाहिजे, तर ॲडहॉक कमिटी बनवली पाहिजे. का बरं, कारण ॲडहॉक कमिटी हे टेम्पररी नेचरची असते. ओके, आता ॲडहॉक कमिटीचे 2 टाईप्स आहेत. सर्वात पहिलं आहे त्याला आपण इन्क्वायरी कमिटी म्हणतो, आणि दुसरा जे आहे तो आहे ॲडवायझरी कमिटी. ओके, इन्क्वायरी कमिटीचं काम काय असेल, तर बट ऑब्वियस आहे इन्क्वायरी करणे. ओके, आता त्याच्या अंतर्गत जे मेंबर्स असतात, ओके,
त्याचं नेमणूक जे आहे ते कोण करतात, तर ते स्पीकर किंवा चेअरमन करतात. ओके, काय म्हटलं मी की त्याच्या अंतर्गत जे काही मेंबर्स असतात त्याची नेमणूक जी आहे ते स्पीकर किंवा चेअरमन करतात. आणि लक्षात ठेवा, इन्क्वायरी कमिटीच्या अंतर्गत दोन्ही सभागृहाचे मेंबर्स एकत्र येऊनसुद्धा बसू शकतात. ओके, काही एक्झाम्पल देण्यात आलेले आहे, जसं की बोफोर्सवरती आपण जॉईंट कमिटी बसवली होती. त्यानंतर जॉईंट कमिटी ऑन फर्टिलायझर प्राइसिंग. आणि सद्यस्थितीमध्ये जे सांगण्यात आलं येतं आहे की लडाखसाठी आपल्याला बनवायचं आहे ते सुद्धा काय आहे, तर ते सुद्धा एन्क्वायरी कमिटी बसवली जाणार आहे. ओके, दुसरं जे आहे ते ॲडवायझरी कमिटी. आता ॲडवायझरी कमिटीच्या अंतर्गत काय असतं, तर ॲडवाईस देणे. ठीक आहे, नावामध्येच आहे, तर जास्त काही आपल्याला डिटेलमध्ये जायची गरज नाही. लक्षात ठेवा की ॲडवाईस कशावरती दिली जाते. ठीक आहे, तर एखादं बिल प्रेझेंट केलेलं आहे, तर त्या बिलमध्ये जर कुठले एखादी अशी गोष्ट आली की ज्याच्यावरती स्पीकर किंवा चेअरमॅनला कन्फ्युजन झालं की बाबा हा रूल्सचा अकॉर्डिंग आहे का नाही, तर गाईड करायचा कोणाला, स्पीकर आणि चेअरमॅनला. त्यांना ॲडवाईस द्यायचं काम जे आहे ती ॲडवायझरी कमिटी बघते. ठीक आहे, एखादा बिल आला तर ते रूल्सचा अकॉर्डिंग आहे का नाही, नसेल तर त्याच्यामध्ये काय चेंजेस केले पाहिजे, तर याच्याविषयी शिफारस द्यायचं काम जे आहे ते कोण करते, तर ती आपली ॲडवायझरी कमिटी करते. ओके, तर आज आपण समित्यांविषयी माहिती घेतली. खूपच जास्त महत्त्वाचं आहे का समित्यांविषयी, कारण बऱ्याचदा प्रश्न येऊन जातो आणि विचारले गेले आहेत. ओके, तर लक्षात ठेवा आपण हे सर्व जे काही समित्या बघितल्या त्यांच्याविषयी. ओके, थोडेफार जे आहेत ते आपण उद्याच्या डिस्कशनमध्ये कवर करणार आहोत. आता इथे मी तुम्हाला फोटो दिला आहे, तर या फोटोच्या अंतर्गत तुम्हाला थोडीफार माहिती भेटेल. बघा, स्टँडिंग कमिटी जी आहे तर स्टँडिंग कमिटीच्या अंतर्गत फिनान्शियल कमिटी असतात, त्यानंतर डिपार्टमेंटल स्टँडिंग कमिटी असतात, कमिटी टू इन्क्वायरी असते, कमिटी टू स्क्रुटिनी अँड कंट्रोल असते, त्यानंतर कमिटी रिलेटेड टू डे बाय डे बिझनेस असते, हाऊसकीपिंग कमिटी असते, इन्क्वायरी आणि ॲडवायझरी कमिटी. आपण या प्रत्येक कमिटीविषयी माहिती घेतली बरं का. ठीक आहे, डिपार्टमेंटल कमिटीविषयी आपण काय बघितलं, तर त्याच्या अंतर्गत 24 कमिट्या असतात ते आपण बघितलं. त्यानंतर आपण कमिटी ऑन इन्क्वायरी बघितली, त्यानंतर कमिटी ऑफ पिटिशन असते, प्रिव्हिलेज असते, एथिक्स कमिटी असते. ओके, त्यानंतर कमिटी ऑन स्क्रुटिनी अँड कंट्रोल असते, त्याच्या अंतर्गत 6 कमिट्या होत्या. त्यानंतर कमिटी रिलेटिंग टू डे बाय डे बिझनेसच्या अंतर्गत कमिटीज होते ते आपण बघितले. हाऊसकीपिंगच्या अंतर्गत आपण बघितलं लायब्ररी कमिटी होती, त्यानंतर हाऊस कमिटी होती, जनरल पर्पज कमिटी होती. आणि ॲडहॉक कमिटीच्या अंतर्गत आपण बघितलं काय बरं, तर इन्क्वायरी कमिटी आणि ॲडवायझरी कमिटी. तसंच प्रत्येक गृह जे आहे त्याच्या अंतर्गतसुद्धा कमिट्या असतात. ओके, आता बघा लोकसभेच्या अंतर्गत आता हे सर्व डिपार्टमेंटल कमिटीज आहेत. ओके, तर त्याच्या अंतर्गत बघा कमिटी ऑन ॲग्रिकल्चर असते, त्यानंतर कमिटी ऑन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असते, कमिटी ऑन डिफेन्स असते, कमिटी ऑन एनर्जी असते, त्यानंतर कमिटी ऑन एक्सटर्नल अफेअर्स असतात. ओके, तर हे सर्व जे आहेत ते तुम्ही इथे वाचू शकतात पुढे. ओके, याची PDF जी आहे तुम्ही तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती आमचं अवेलेबल करून देईन. खूपच जास्त महत्त्वाचं आहे. हे सर्व आता आपले डिपार्टमेंटल कमिटी आहे जे आपण 24 बघितले होते. ओके, हे राज्यसभामधले डिपार्टमेंटल कमिट्याज आहेत, कुठले कुठले आहेत ते बघू शकता तुम्ही इथे. ओके, चला मग पुढची न्यूज बघूया आपण आता काय आहे ते. पुढची जे न्यूज आहेत ते आहेत RTE प्रवेश प्रक्रियेसाठी 100% शाळांचे नोंदणीचे आदेश. आपल्याला माहिती आहे की राईट टू एज्युकेशन ॲक्ट जे आहे ते 2009मध्ये आला होता आणि याच्याविषयी जे डिटेल एक्सप्लेनेशन विथ द ॲक्ट आपण बघितलं आहे कधी बरं, तर 10 फेब्रुवारी 2021च्या डिस्कशनमध्ये. तर पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो जाऊन तिथून रिवाईज करून घ्या, खूपच इम्पॉर्टंट आहे. ओके, लिंक जी आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देईन. नेक्स्ट आहेत ते आहेत राज्यातील 10 शहरात पथदर्शी प्रकल्प, 3 विभागांचा समन्वय, अपघात टाळण्यासाठी मोबाईल ॲपची मदत. आता काय आहे हे प्रकल्प बघून घेऊया आपण. तर तामिळनाडूच्या धर्तीवर राज्यातील 10 शहरात iRed, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट काय बरं, iRed या मोबाईल्स ॲपच्या मदतीने अपघात नियंत्रणावर महत्त्वपूर्ण पथदर्शी प्रकल्प केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयामार्फत राबवला जाणार आहे. iRed हे ॲप IIT चेन्नई या संस्थेने विकसित केले आहे. सध्या ते तामिळनाडूत वापरले जात आहे, त्यामुळे तेथे अपघात कमी झाल्याचे सांगण्यात येते. हीच बाबत लक्षात घेऊन ह्या प्रकल्पाला महाराष्ट्रातील 10 शहरातील प्रत्येकी 5 पोलीस ठाणे हद्दीत राबवण्याचे निश्चय केले आहे. यात यश आल्यास हा प्रकल्प राज्यभरात राबवला जाईल. या प्रकल्पाची काही पोलीस ठाणे हद्दीत तपासणी झाली आहे. ठीक आहे, तर कुठला ॲप आहे, ॲप लक्षात ठेवा, iRed ॲप, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, आणि सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्राचे कुठले 10 जिल्हे आहेत ज्याच्या अंतर्गत हे राबवण्यात येत आहे, तर नागपूर, औरंगाबाद, बीड, पालघर, पुणे, नाशिक, सोलापूर, जळगाव, अहमदनगर आणि यवतमाळ. ओके,
आता याचा अंतर्गत संकल्प काय घेण्यात आलेला आहे, तर या ॲपला स्थानिक पोलीस, प्रादेशिक परिवहन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाशी जोडले जाणार आहे. अपघात होताच घटनास्थळी प्रथम पोहोचणाऱ्या पोलिसांना अपघाताची माहिती तसेच तेथेच या ॲपमध्ये अपलोड करावी लागेल. ठीक आहे, आपण जे पंचनामा करतो ना, एखादा जर अपघात झाला असेल तर त्यानंतर त्याचा पंचनामा करावा लागतो. तर हा पंचनामा जो आहे त्या मोबाईल ॲपच्या माध्यमातूनच केला जाणार आहे. आणि तसंच त्यापुढे जे काही इन्क्वायरीसुद्धा केली जाईल त्याची सर्व डिटेल या मोबाईल ॲपवरती अपलोड करावी लागेल. ओके, म्हणजे आज उद्या जर एखादा केसला रेफर करायची असेल तर डिरेक्टली या ॲपवरती जायचं, तिथून केस उघडायचा आणि आपण तिथे त्या केसविषयीची माहिती जी आहे ती वाचू शकतो. म्हणजे अर्थातच काय, तर सर्व ऑनलाईन गव्हर्नन्स स्टार्ट केलं गेलं आहे या ॲपच्या माध्यमातून. ओके, त्यानंतर त्यामुळे अपघाताचे दोष वेळीच पुढे येतील व त्यामुळे ते दोष दूरही करता येतील. परिणामी अपघात कमी होईल अशी कल्पना जी आहे ते या ॲप निर्मितीमागे आहे. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट. प्रत्येक इन्फॉर्मेशन जी आहे ते ॲपमध्ये आता स्टोअर करावी लागणार आहे. ठीक आहे, त्यानंतर ज्ञान आणि नवसंकल्पनेवर आधारित जैव अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट. केंद्रीय जैव तंत्रज्ञान विभागाने पुढील 5 वर्षासाठीचे धोरण. आता केंद्रीय जैव तंत्रज्ञान म्हणजे काय, जैव तंत्रज्ञान म्हणजे बायोटेक्नॉलॉजी. ओके, तो डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीनं स्वतःचं व्हिजन डॉक्युमेंट बाहेर पाडलं आहे. आता ते व्हिजन डॉक्युमेंटमध्ये कुठली महत्त्वाची माहिती आहे ते आपण घेऊया. जैव तंत्रज्ञान विभागाची स्थापना 1986मध्ये झाली. त्यानंतर 2000मध्ये पहिले संकल्पपत्र अर्थातच व्हिजन डॉक्युमेंट, 2007मध्ये पहिले जैव तंत्रज्ञान धोरण आणि 2015मध्ये दुसरे धोरण तयार करण्यात आले. गेल्या 5 वर्षामध्ये जैव तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत आणि त्यामुळे आता जे आहेत ते एक नवीन आपण स्टार्ट केलं आहे काय बरं, किंवा नवीन एक धोरण जाहीर केलं आहे. ठीक आहे, तंत्रज्ञान क्षेत्राच्या सातत्याने विस्तार होत असून 2025पर्यंत जैव तंत्रज्ञान क्षेत्राची भारतातील बाजारपेठ 1000 कोटी रुपयांतून अधिक असेल असा अंदाज या धोरणातून व्यक्त करण्यात आलेला आहे. आता आपण काय बघतो, आपण या धोरणाचे वैशिष्ट्य बघतोय. ओके, त्या दृष्टीने शैक्षणिक संशोधन सहकार्य वाढवणे, आंतरराष्ट्रीय मानकांनुसार भारतीय उत्पादनांना दर्जा राखणे, अद्ययावत संशोधन सुविधांची निर्मिती, उद्योगांच्या गरजांप्रमाणे विद्यार्थी घडवण्यासाठी शैक्षणिक अभ्यासक्रमाची निर्मिती, राज्य विद्यापीठांच्या सहकार्याने दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरांमध्ये लघु उद्योगांची निर्मिती, 50 तंत्रज्ञान व्यवस्थापन केंद्र, 25 बायोकनेक्ट कार्यालये, बिराक अंतर्गत 10 प्रादेशिक केंद्राची निर्मिती, संशोधन संस्था आणि विद्यापीठांमध्ये टेक्नॉलॉजी ट्रान्सफर ऑफिसची निर्मिती, विशेष आर्थिक क्षेत्राच्या धर्तीवर 5 जैव उत्पादक क्षेत्रांची निर्मिती, पदवीपूर्व स्तरावर जैव तंत्रज्ञान उद्योजकतेसाठी देशभरात 50 युवा केंद्राची निर्मिती, जैव माहितीशास्त्र, जनुक, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय प्रकल्प राबविणे, राज्य सरकारच्या सहकार्याने जैव तंत्रज्ञान उद्यानांची निर्मिती, सहभागी संशोधनातून कृषी नवसंकल्पना अशा काही महत्त्वपूर्ण प्रकल्पाचा या धोरणात समावेश करण्यात आलेला आहे. ठीक आहे, आता ही सर्व इन्फॉर्मेशन UPSCसाठी महत्त्वाची आहे. MPSCमध्ये तुम्हाला विधाने लक्षात घ्याकरता हा सर्व प्रश्न येऊ शकतात बरं का, की म्हणजे जे आपले जैव काय म्हणतो त्याला जैव तंत्रज्ञान धोरण जे जाहीर करण्यात आलेले आहेत त्याच्याविषयी खालील विधाने लक्षात घ्या आणि त्याच्या अंतर्गत आपल्याला हे सर्व प्रोव्हिजन्स दिले जाऊ शकतात. ओके, तर आपल्याला थोडीशी माहिती याच्याविषयी असणे गरजेचं आहे. पुढची न्यूज काय आहे बघूया. पुढची जे न्यूज आहेत ते आहेत कृष्णविवरात प्रकाशीय ज्वालेच्या शोध. ठीक आहे, कृष्णविवर म्हणजे काय तर ब्लॅक होल. काय बरं, ब्लॅक होल. ओके, तर ब्लॅक होलचा अंतर्गत ज्वालेचा शोध लावण्याचा प्रयत्न चालू आहेत. आता इथे जे माहिती दिली गेली आहे ते सायन्स अँड टेकच्या माध्यमातून खूपच जास्त महत्त्वाची आहे. ठीक आहे, तर काय आपण बघून घेऊ. भारतीय खगोल वैज्ञानिकांना BS लेसिरेटरी काय बरं BS लेसिरेटी या खूप जास्त वस्तुमानाच्या कृष्णविवर प्रकाशीय ज्वाळा दिसल्या आहेत. तर लक्षात ठेवा, तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की BS लेसिरेटी हे काय आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवा कृष्णविवर आहे, अर्थातच ब्लॅक होल आहे. ओके, त्यातून त्या कृष्णविवराचे वस्तुमान ठरवता येईल तसेच प्रकाशाच्या स्रोताचाही मागोवा घेता येईल असे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने शनिवारी म्हटले आहे. या कृष्णविवरातील ज्वालेच्या विश्लेषणातून विश्वाच्या उत्पत्तीच्या अवस्थाही समजण्यास मदत होणार आहे. कृष्णविवरातील ज्वाला या खगोल वैज्ञानिकांच्या दृष्टीने
आजचा महत्त्वाचा विषय राहिला असून त्यात भारित कणांचे प्रवाह असतात. ते प्रकाशाचा वेगाने प्रवास करतात, त्यामुळे या ज्वाळा विश्वातील प्रकाशमान घटक मानल्या जातात. BL लेसिरेटीमधील ज्वाळा या 10 दशलक्ष प्रकाशवर्षे दूर अंतरावर असून त्यातील 50 ज्वाळा लहान दुर्बिणीच्या मदतीने दिसू शकतात. होल अर्थ ब्लेझर टेलिस्कोप या आंतरराष्ट्रीय गटाने यातील 3 ते 4 ज्वाळा शोधल्या आहेत. तर प्रश्न असा सुद्धा येऊ शकतो, होल अर्थ ब्लेझर टेलिस्कोप हे कशासाठी वापरला गेला आहे. ठीक आहे. यात आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्झर्वेशन सायन्सेस या संस्थेचे आलोक चंद्रा यांचे समावेश आहे. ऑक्टोबर 2020 पासून या ज्वाळांवर संशोधन सुरू असून त्यात आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांचा समावेश आहे. 16 जानेवारीला त्यातील सर्वात प्रखर ज्वाळा दिसली आहे. संपूर्णानंद दुर्बीण नैनिताल येथे आहे, तेथून ही ज्वाळा स्पष्टपणे दिसली असून यातील माहितीच्या आधारावर या कृष्णविवराचे वस्तुमान व माहिती मिळू शकेल. ओके, लक्षात ठेवा, संपूर्णानंद हे काय आहेत, दुर्बीण आहेत. कुठे आहेत तर ते नैनिताल येथे आहे. ओके, ज्याचा उपयोग जे आहे ते कृष्णविवराच्या संशोधनासाठी केला जातो आहे. ओके, तर हे आपण बघितली थोडीशी माहिती कृष्णविवराविषयी. पुढची माहिती बघूया काय आहे. ओके, पुढची जे न्यूज आहेत ते आहेत भारताचे 3 खेळाडू यांची ऑलिम्पिकसाठी पात्रता किंवा भारताचे 3 खेळाडू जे आहेत ते ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. ओके, चालण्याच्या शर्यतीमध्ये नवा राष्ट्रीय विक्रमाची नोंद झालेली आहे. राष्ट्रीय चालण्याच्या शर्यतीत संदीप कुमार आणि प्रियंका गोस्वामी यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिला गटात 20 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीमध्ये राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली आहे. त्यामुळे संदीप, प्रियंका आणि राहुल कुमार या भारताच्या 3 खेळाडूंची टोकियो ऑलिम्पिकसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. ओके, तर पॅराऑलिम्पिक कुठे होणार आहे तर या टोकियोमध्ये होणार आहे. त्यानंतर नवदीप अरविंद यांना सुवर्णपदक देण्यात आलेले आहे. दुबई येथे होणारा पॅराॲथलीट नवदीप आणि अरविंद यांनी 12व्या फज्जा आंतरराष्ट्रीय जागतिक पॅराॲथलिक ग्रँड प्रीमियम स्पर्धेत सुवर्णपदक मिळवत टोकियो पॅराऑलिम्पिकसाठी पात्र होण्याचा मान पटकावला. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत 9 सुवर्णपदकासह 17 पदकांची कमाई केली आहे. पुरुषांच्या भालेफेक F41 प्रकारात नवदीपने 43.58 मीटर कामगिरी करत सुवर्णपदक प्राप्त केले आहे. तर अरविंद पुरुषांचा गोळाफेक प्रकारात 14.5 मीटर इतकी कामगिरी नोंदवली आहे. ठीक आहे, तर हे पॅराॲथलीट्सविषयी माहिती देण्यात आली होती. आणि भारताचे जे 3 खेळाडू आहेत ते ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले. ठीक आहे, तर थोडंसं मला चुकलं होतं इथे, मी पॅराऑलिम्पिक म्हटलं तर ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. ओके, कोण कोण, संदीप कुमार, प्रियंका गोस्वामी. ओके, आणि अजून एक नाव कोण होता, राहुल कुमार. ओके, तर हे लक्षात ठेवा. मग आजच्या न्यूज डिस्कशनमध्ये एवढीच माहिती आहे. ओके, तुम्हाला कुठल्याही प्रकारचे डाऊट असल्यावरती तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकतात. पेपरचे जे PDF आहेत ते तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल होऊन जाईल आणि लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देईन. तर घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.